देवाच्या जवळ आणते। यामुळे आपण आपल्या जीवनातील उद्देश आणि अर्थ शोधू शकतो। प्रार्थना आपल्या मनाला एकाग्र करते। दुसरा, शांतता आणि समाधान। प्रार्थना आपल्या जीवनातील ताण, टेन्शन, चिंता कमी करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत करते। देवावर दृढ विश्वास ठेवल्याने मनात शांती आणि समाधान निर्माण होते। तिसरं, आत्मचिंतन। प्रार्थना आपल्याला चुका आणि कमतरता ओळखायला मदत करते। यामुळे आपण आपल्यात सुधारणा करू शकतो। आपलं मन आपण स्वच्छ ठेवू शकतो। प्रार्थना ही आत्मेची साध आहे। चौथा, दया आणि करुणा। प्रार्थना आपल्याला इतरांबद्दल दया आणि करुणा वाटायला शिकवते। परमेश्वर कृपेने आपण इतरांना अडचणीच्या प्रसंगी मदत करू शकतो। पाचवं, आशा आणि विश्वास। प्रार्थना आपल्याला अंधकारमय परिस्थितीत आशा विश्वास ठेवण्यास दीपस्तंभाप्रमाणे मदत करते। सहावा, सकारात्मकता। प्रार्थना आपल्यात सकारात्मकता वाढवते। यामुळे आपण जीवनातील अडचणीवर सहज मात करू शकतो। सातवा, सृष्टी आणि निसर्गाचे रक्षण। प्रार्थना आपल्याला निसर्गाचे संरक्षण करण्याची प्रेरणा देते। आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो। जीवनात कधीकधी असे प्रसंग येतात की मनुष्य आपली मनःशांती हरवून बसतो। ती मनःशांती तसेच मनःशक्ती केवळ प्रार्थनेने मिळते। आपल्याला माहित आहे की शाळेची सुरुवात एकत्र प्रार्थनेने, सामूहिक प्रार्थनेनेच होते। प्रार्थना हा एक महत्वाचा संस्कार आहे। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना। यासारख्या प्रार्थनेने मनाला श्रद्धेचे बळ मिळते, तसेच ईश्वराचा आशीर्वादही लाभतो। प्रार्थना ही दोन प्रकारची आहे, वैयक्तिक व सामुदायिक। वैयक्तिक प्रार्थना मनुष्य आजारपणात, कौटुंबिक अडचणीच्या वेळी करून देवाला साकडे घालतो। सामूहिक प्रार्थना ही समूहाने मंदिरात केली जाते आणि सामुदायिक प्रार्थनेत अलौकिक शक्ती असते। प्रार्थनेचे महत्त्व वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे। प्रार्थनेचा आरोग्यावर सुपरिणाम होतो, असे जपानी वैज्ञानिक डॉक्टर मासारू इमोटो म्हणतात। ही साधना करणाऱ्यांसाठी तर प्रार्थना हे सतत ईश्वरी अनुसंधानात राहण्यासाठीचे अनमोल साधन आहे। सकाळी उठल्याबरोबर हात पुस्तकासारखे उघडून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, तर जमिनीवर पाय ठेवताना समुद्र वसणे देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षमस्व। विद्यार्थी, गृहिणी, वैद्य, कार्यालयीन कर्मचारी, शेतकरी, साधक इत्यादींना उपयुक्त ठरणाऱ्या प्रार्थना या लघुग्रंथात दिल्या आहे। तेव्हा प्रार्थना सगळ्यांनी करायलाच हवी। चिंतन या विचार मंथनाच्या कार्यक्रमात कल्पना चांभारी देशमुख यांचे विचार आपण ऐकलेत।